नमस्कार. तर चला आज आपण दाल पकवानची अगदी सोपी रेसिपी बनवणार आहोत. तर आपल्यापाशी जे मसाले अवेलेबल आहेत आपण त्यातच हे दाल पकवान बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरत आहे. गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला थोडासा ओवा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे पहा. यानंतर आपण याला गरम तेलाचं मोहन घालणार आहोत व चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घेऊयात. तर तेल गरम राहतं यासाठी आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करणार आहोत आणि यानंतर आपण याला हाताच्या साहाय्याने देखील छान असं पीठ मिक्स करणार आहोत, जेणेकरून तेल ओवा सगळीकडे पसरला जाईल यासाठी. तर आपले हे पीठ मळण्यासाठी तयार आहे. तर आपण याचा आता घट्टसर गोळा मळणार आहोत पहा. तर अगदी घट्टसर गोळा मळायचा आहे, जेणेकरून पुरी तेलकट होणार नाही आपली. तर इथे मी बारीक उंडा घेतलेला आहे आणि आपण हा छान पातळ असा लाटून घ्यायचा आहे. तर आपण पुरी लाटतो तसा नाही, आपल्याला हे छान पातळ लाटायचं आहे. आणि ही लाटून झाल्यानंतर आपण काटा चमच्याच्या साहाय्याने आपण याला छिद्र पाडूयात, जेणेकरून पुरी फुगणार नाही. तेल गरम झालेलं आहे, तर तेलात आपण पुरी छान तळून घेऊयात. तर ही पुरी तळताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे पहा. एक साईड तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला ही पुरी तळताना झाऱ्याचा प्रेस करायचा आहे, जेणेकरून पुरीला खड्डा पडला पाहिजे. तर आपला हा पुरी तयार झालेली आहे. तर इथे आपण डाळ तयार करूयात. तर इथे मी शिजवण्यासाठी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यानंतर आपण यात हळद, थोडंसं तेल घालणार आहोत व कुकरच्या आपण 4 शिट्ट्या घेणार आहोत पहा. तर डाळ आपली छान शिजलेली आहे पहा. हळद टाकल्यामुळे याला पिवळा कलर आलेला आहे पहा. तर आपण रवीच्या साहाय्याने ही डाळ छान असे मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यात आपल्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत आपण ते घालणार आहोत. तर इथे मी हिंग घातलेला आहे, धना पावडर घातलेले आहे पहा. तर हिंग आणि धना पावडर घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण यात चाट मसाला घालत आहोत. तर आपण हे डाळ छान असे मिक्स करून घेऊयात. तर आपण आता फोडणी घालूयात यात. तर यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे. तर तेलात मी जिरे घातलेले आहेत पहा. जिरेत आपले छान तडतडल्यानंतर आपण यात लाल तिखट घालूयात. तर पहा, यानंतर आपण या डाळीला फोडणी देऊयात. आता यात आपण लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे, चवीपुरतं मीठ. तर पहा, बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर आपण ही डाळ छान मिक्स करून घेऊयात. तर डाळीला बघता किती कलर छान आलेला आहे. आपली डाळ तयार झालेली आहे. तर यानंतर आपण एका प्लेटमध्ये पुरी घ्यायची आहे. त्या पुरीचा जो खड्डा केलेला आहे त्यात आपण डाळ घालायची आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपली डिश तयार आहे. थँक्यू.